नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी. माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा किचन टिप्स बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रवासामध्ये जर उलटीची समस्या होत असेल तर प्रवासापूर्वी तोंडामध्ये थोडासा ओवा ठेवा, यामुळे उलट्या होणार नाही. हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी म्हशीच्या दुधामध्ये थोडासा गूळ मिसळून प्या. कोणत्याही भाज्यांचा किंवा फळांचा रस कधीही जास्त काळ ठेवू नये, कारण तो कडू होतो आणि आपल्या शरीरासाठी देखील हानिकारक असतो. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी 2 ते 3 तुळशीची पानं, हळद व मीठ पाण्यात उकळून त्याच्या गुळण्या करा. घसादुखीपासून काही वेळातच आराम मिळेल. खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पचन बिघडते. रात्री दही कधीही खाऊ नये, कारण दही खाल्ल्यामुळे अपचन होते. सतत पाय दुखत असतील तर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाण्यामध्ये पाय सोडून 20 मिनिटं बसावे, यामुळे पाय दुखणे थांबून आराम मिळतो. रोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात हळद टाकून पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार टाळता येतात. टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. 1 चमचा टोमॅटोची पेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे किंवा पूर्ण चेहऱ्यावर लावावे. अर्धा तास तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. रोज रात्री मनुके पाण्यात भिजत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी भिजवलेले मनुके खावे. यामुळे शरीराला दिवसभर एनर्जी मिळते. तसेच पोटाच्या समस्या देखील दूर होतात आणि त्वचेसाठी सुद्धा भिजवलेले मनुके खाणे खूप फायदेशीर ठरते. तुळशीच्या पानांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम, उजळ आणि तजेलदार दिसतो. जवस खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. तसेच शरीराला भरपूर प्रथिनं आणि फायबर मिळतात. सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि सफरचंदाचा गर चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या दूर होतात. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचा टवटवीत देखील होते. उन्हाळ्यात वांगाची समस्या वाढते. याचं कारण म्हणजे उन्हाळ्यात लोक जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतात, ज्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते. त्याचबरोबर सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यामुळे चेहऱ्यावर मेलॅनिनचे जास्त उत्पादन होते, ज्यामुळे वांगाची समस्या निर्माण होते आणि ती वाढू शकते. पातळ भाजी किंवा सूप अधिक चविष्ट होण्यासाठी त्यात 1 चमचा तूप व थोडीशी मिरपूड घालावी.
जेवणात ठेचा बनवताना लसूण आणि मिरच्या ठेचून टाकावा। ठेचा खूप स्वादिष्ट लागतो। सर्दी आणि खोकल्यामुळे छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुरी घ्यावी, वेदना कमी होतात। कारल्याचा रस हृदयरोगासाठी व रक्त शुद्ध करण्यासाठी खूप फायदेशीर आहे। काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने त्वचेवर चमक येते, वजनही नियंत्रणात राहते। त्याचबरोबर काकडीचा रस त्वचेला लावल्यामुळे त्वचा टवटवीत आणि उजळ होते। तर ह्या रोज उपयोगी पडणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या टिप्स आपण ह्या व्हिडिओत बघितल्या। त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।